नमस्कार. लेनोरा माइंडट्यून कन्सल्टंट्स प्रस्तुत एन्हान्सिंग हॅपीनेस या सिरीजच्या या 15व्या भागात मी वीणा दिघे तुमचं स्वागत करते. मागच्या भागामध्ये आपण आयुर्वेदातले त्रिदोष आणि सायकोलॉजीच्या दृष्टिकोनातून पर्सनॅलिटीज कशा यांचा सहसंबंध काय हे जाणून घेतलं. आजच्या भागामध्ये आपण अध्यात्मातले त्रिगुण आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटीज यांचा काय संबंध आहे हे जाणून घेणार आहोत. आजच्या भागात पुन्हा एकदा आपले मार्गदर्शक डॉक्टर सीताराम कोल्हे सरांचं मी स्वागत करते. सर नमस्कार. नमस्कार. सर, आपण पर्सनॅलिटीज बद्दल बोलायला सुरुवात केली होती तेव्हा तुम्ही अध्यात्मातल्या त्रिगुणांचा उल्लेख केला होता, सत्व, रज आणि तम. तर अध्यात्मातले हे त्रिगुण आणि सायकोलॉजीच्या दृष्टिकोनातून पर्सनॅलिटीज यांच्याबद्दल काय सहसंबंध आहे? पुन्हा मला हे सांगायचं आहे की जसं सायकोलॉजीशी मनाशी निगडीत गोष्ट आहे, अध्यात्मामध्ये देखील आपलं मन आनंदी आणि शांत ठेवण्याचे कॉन्टेंट असतात. संत वाङ्मय असेल किंवा तुमचं भजन पूजन असेल, याच्यामधून मनाशी चांगला उत्साह निर्माण होतो आणि म्हणून अध्यात्मातील हे जे त्रिगुण आहेत ते आणि सायकोलॉजीचा संबंध आहे. अच्छा, म्हणजे पुन्हा एकदा त्याचं मूळ मनाशीच आहे. बरोबर. मग त्रिगुण जे आहेत त्यानुसार व्यक्तिमत्वांचे गुणधर्म सांगता येते का आपल्याला? आपल्याला याच्यामध्ये जे अध्यात्मामध्ये सांगितलेले जे सत्वरज तम गुण आहेत, सत्वगुणाच्या व्यक्ती ह्या शांत, समजूतदार आणि सकारात्मक असतात. तमगुणाच्या व्यक्ती ह्या नकारात्मक, रागीट आणि गोंधळलेल्या असतात. रजोगुणाच्या व्यक्ती ह्या सक्रिय, महत्वाकांक्षी परंतु थोड्या अस्थिर असतात. अच्छा, म्हणजे ह्या प्रत्येक गुणाची आपली आपली एक वैशिष्ट्य आहे, स्वभाव वैशिष्ट्य. मग आपल्याला जे जन्मजात गुण लाभलेला आहे त्यांना काही व्हॅल्यू ऍडिशन करून आपण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये काही बदल करून घेऊ शकतो का? आणि याचे काही उदाहरण दाखल काही सांगता येईल? निश्चितच. आपण ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळा पाहिलं असेल की एखादा व्यसनी माणूस अचानकपणे अत्यंत चांगला वागायला आणि भजन पूजन देखील करायला लागतो. त्याचे ज्यावेळेस आपण सिंहावलोकन करतो, त्याच्याबद्दलची माहिती घेतो, त्यावेळेस असं लक्षात येतं की यांना कुणीतरी चांगला मार्गदर्शक भेटतं आणि त्याने गळ्यात तुळशी माळ घातलेली आहे. दररोज त्या तुळशी माळ घालून तो आपला काही नामजप करत असतो. म्हणजेच हे जे सत्वगुणाचे जे काही गुणधर्म आहेत, जर ही व्यक्ती तमोगुणी असेल तर सत्वगुणाचे काही गुणधर्म त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत आणि म्हणून त्याच्या वर्तनामध्ये बदल झालेला आहे, त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल झालेला आहे. आणि तो बदल हा नुसता त्याच्या कुटुंबाशी उपयुक्त नाही, त्याला स्वतःशी उपयुक्त नाही, तर समाजाला देखील, कारण याच्यामध्ये न्यूशन्स व्हॅल्यू असते, समाजाला देखील हा व्यक्ती चांगला व्यक्ती म्हणून लाभतो. त्याचं एक उदाहरण पुराण काळात वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला हे पण म्हणू शकतो ना सर? बरोबर आहे. म्हणजे असे आपल्याला अनंत उदाहरणं म्हणजे पुराण काळातले देता येतील, आताचे देता येतील. म्हणजे व्यक्ती जन्माला कशा गुणधर्माचा यावा ते त्याच्या हातात जरी नसलं तरी आपल्यामध्ये जे डेव्हलप टेक्निक आहेत आणि विशेषतः सायकोलॉजीमध्ये तर याच्यासाठी ट्रिमेंडस गायडन्स आपल्याला मिळू शकतं. अच्छा, तर नक्कीच म्हणजे या पद्धतीनं व्हॅल्यू ऍडिशन करून आपल्याला आपल्या मूळ स्वभावामध्ये काही गोष्टींचा बदल करून घेता येतो. तर समजा आता एखाद्या या व्यक्तिमत्वांना कळलं की आपल्यामध्ये कुठल्या गुणाचं प्राबल्य आहे आणि मग त्याचे काही साईड इफेक्ट्स जे की मानसिक आनंदाला बाधा आणणारे असे काही सांगता येतात का सायकोलॉजीच्या दृष्टिकोनातून? आता तमोगुणी व्यक्ती आहे, तो एकदम रागीट असतो, तापट असतो, कुणाला काही बडबड बोलतो, परंतु त्याचे रिलेशन्स नात्या गोत्यामध्ये किंवा समाजामध्ये हेल्दी राहत नाही. आणि हेल्दी राहत नाहीच, पैसा आणि वारसा त्याला समाज इन करत नाही. त्याच्यामुळे त्याच्या हॅपीनेस मध्ये बाधा येऊ शकते. स्वतःच्या तर येतेच पण इतरांच्या हॅपीनेस मध्ये सुद्धा तो बाधा आणतो. आणि मग आपल्याला याच्यामध्ये जर आपल्याला स्वतःहून दुरुस्त करायचे असेल तर आपण ह्या गोष्टी आत्मसात करणं आवश्यक आहे. याच्यामध्ये देखील म्हणजे याच्यामध्ये याच्यासाठी सुद्धा टेस्ट आहेत. त्या टेस्ट जर करून घेतल्या आपल्या व्यक्तिमत्वाच्या ह्या प्रकारातल्या तर आपण त्याच्यानुसार काही टेक्निक्स आपण एक्सप्लोर करून जर अंगीकारली, भले ती आध्यात्मिक टेक्निक असो किंवा सायकोलॉजीशी निगडीत काही माइंडफुल टेक्निक्स असो, ध्यानधारणा हा देखील एक सायकोलॉजीचा भाग येतो. जसं CBT, REBT हे जसे टेक्निक्स आहेत, सायकोथेरपीज आहेत, तसं योगा थेरपी, संगीताची थेरपी ह्या सुद्धा देखील थेरपीच आहेत. याचा जर आपण वापर केला
तर निश्चितपणे आपण एक चांगलं व्यक्तिमत्व समाजाला देऊ शकतो. म्हणजे मुळात तर आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, कोणत्या गुणधर्माचं आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. हा पहिला टप्पा येऊ बरोबर, शकतो. जे बरोबर. उत्सुक आहेत या बाबतीत त्यांनी नक्कीच या बाबतीत प्रयत्न करायला हरकत नाही आणि याच्यासाठी योग्य तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत तर आपण नक्कीच त्याचं मार्गदर्शन घेऊन आपण या गोष्टींचा अवलंब करू शकतो. तर अशाच या व्यक्तिमत्वांच्या सिरीजमध्ये आणखीन काही व्यक्तिमत्वांबद्दल, त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. एन्हान्सिंग हॅपीनेसच्या या 15व्या भागात आपण इथेच थांबूया. नमस्कार. नमस्कार.